ओके. तर आता बघा, सर्वात अगोदर काय आपल्याला करायचं काय आहे की आपल्याला आपल्या एच टी एम एलच्या पेजवरती एक नवीन एलिमेंट काय करायचा आहे, ऍड करायचा आहे. ओके, ठीक आहे. तर बघा, आपल्याकडे ऑलरेडी आहे ना एक एच टी एम एलचं पेज आहे. ठीक आहे, आपल्या पहिल्या याच्यावाला जे आपण डॉम पार्ट घेतलेला आहे त्यावाला. बघा इथं फर्स्ट डॉट एच टी एम एल मध्ये आलो मी. ठीक आहे, तर इथपर्यंत काही तुम्हाला डाऊट नाही आहे एच टी एम एलच्या पेजपर्यंत. ठीक आहे. नंतर इथे सॉरी, त्या फर्स्ट डॉट जे एस मध्ये हा आपण पार्ट बघितलेला आहे. याला मी काय करतोय, कमेंट आउट करून ठेवतो. ठीक आहे, आणि या फर्स्ट डॉट एच टी एम एल ला आपण लाईव्ह करूया पेजला. ते तर आपल्याकडं हे पेज दिसत आहे. ठीक आहे. ओके. आता आपल्याला करायचं काय आहे, इथे एक नवीन डिव ऍड करायचा आहे. तर फर्स्ट डॉट जे एस मध्ये येऊन ते मी बघतोय काही रन आहे का, तर इथं मी कमेंट आउट करून ठेवतो याला सुद्धा. ओके, ऑल क्लिअर. ठीक. आता बघा, क्रिएट क्रिएट एच टी एम एल एलिमेंट बाय जावास्क्रिप्ट युझिंग डॉम. ओके, युझिंग डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. ओके. सर्वात अगोदर आपल्याला नवीन डिव जर ऍड करायचा असेल तर काय करावं लागेल, आपण एक नवीन डिव ऍड करत आहे ना तिथे, तर काय करायचं आपल्याला, क्रिएट करायचं एक एलिमेंट. म्हणून त्याच्यासाठी काय करायचं, लेट न्यू डिव न्यू डिव इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट. ओके, क्रिएट करायचं म्हणून काय घेणार आपण, क्रिएट एलिमेंट. ओके, डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट एक मेथड आहे म्हणून पॅरेंथेसिस. ओके, आणि याच्यामध्ये काय क्रिएट करायचंय, तर एक डिव क्रिएट करायचा आहे. ओके, म्हणून इथं काय घेतलं मी, डिव घेतलं. ठीक आहे. आता इथे आपल्याकडे बघा, इथं काय आहे, क्लासमध्ये काय आहे, इथे हेडर आहे. ओके, त्याला आपण क्लास देऊ शकतो. ठीक आहे, आणि इथं कुठे ऍड करायचा आपण तिथं डिसाईड करू शकतो ते. ठीक आहे, म्हणून सर्वात अगोदर आपण ते जो क्लास घेणार आहे तो न्यू डिव डॉट क्लास नेम काय घेऊ आपण, इक्वल टू डबल कोट मध्ये इथे येईल हेडर. ओके, अँड आय डी काय घेऊ आपण, आय डी घेऊया मेन हेडर. सो न्यू डिव डॉट आय डी इज इक्वल टू डबल कोट मध्ये येईल इथं मेन हेडर. ओके, अँड आता आपल्याला काय करायचा, या न्यू डिव मध्ये काय करायचं आपल्याला, टेक्स्ट ऍड करायचं. ठीक आहे, या डिव मध्ये टेक्स्ट ऍड करायचा आहे. म्हणून आपण काय करू शकतो, तिथे क्रिएट टेक्स्ट नोड करू शकतो. म्हणून काय येईल तिथे, लेट न्यू डिव डॉट न्यू डिव न्यू डिव इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट टेक्स्ट नोड क्रिएट करायचं आहे. म्हणून टेक्स्ट नोड क्रिएट टेक्स्ट नोड क्रिएट टेक्स्ट नोड. ओके, क्रिएट टेक्स्ट नोड, आणि या पॅरेंथेसिस मध्ये आपल्याला जो कंटेंट तिथे ऍड करायचा आहे तो कंटेंट आपण तिथे ऍड करू शकतो. सो वी आर लर्न जावास्क्रिप्ट अँड currently we are learn a DOM part. ओके, आता हा टेक्स्ट कोणत्या डिव मध्ये ऍड झाला, या डिव मध्ये ऍड झाला. ओके,
या डिव मध्ये आहे हा टेक्स्ट. ओके, या डिव मध्ये होईल तो. ठीक आहे. परंतु हा जो टेक्स्ट आहे, हा जो आपण क्रिएट केला टेक्स्ट नोड, हा कुठे आहे सध्या? या न्यू डिव मध्ये आहे. म्हणून याला काय करायचं आपल्याला? अपेंड करायचं. काय करायचं? अपेंड करायचं. कोणाला? या न्यू डिवला. सॉरी, इथं पण न्यू डिव झालं, इथं पण न्यू डिव झालं. आपण इथं न्यू डिव टेक्स्ट करूया. ठीक आहे. सो न्यू डिव डॉट अपेंड चाइल्ड, आणि त्याच्यामध्ये काय येईल आता? न्यू डिव टेक्स्ट. न्यू डिव टेक्स्ट. आता हा जो टेक्स्ट आहे, हा कुठे गेला आता? या न्यू डिव टेक्स्ट मध्ये गेला, आणि आपण त्याला अपेंड केलं या न्यू डिव मध्ये. ठीक आहे. आणि हा जो न्यू डिव आहे, हा कोणता वाला आहे? हा वाला डिव आहे. हा डिव कुठे स्टोअर आहे? या न्यू डिव मध्ये आहे. म्हणून आपण इथे न्यू डिव घेतलेला आहे. ठीक आहे. यानंतर हे काय झालं आता आपलं? एलिमेंट आपण मॉडिफाय केला, एलिमेंट आपण क्रिएट केला, त्याच्यामध्ये टेक्स्ट ऍड केला. ओके, समजलं? आता काय करायचं आहे आपल्याला? आता आपल्याला हे सांगावं लागेल की हा डिव आपल्याला कुठे प्लेस करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यावरून आपण त्याची पोझिशन सेट करू शकतो, म्हणजे प्लेस करणे किंवा पोझिशन सेट करणे. ठीक आहे. डिव तर क्रिएट केला आपण, लेकिन तो या पेजवरती आपल्याला कुठे ठेवायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे. आता हा झाला हेडर. ओके, हा झाला कंटेंट. ओके, तर याला आपल्याला सिलेक्ट करावं लागेल आणि सांगावं लागेल की याच्या मध्ये ठेवायचं आहे, याच्या खाली ठेवायचं आहे, की कुठे ठेवायचं आहे त्याला. ठीक आहे. सो लेट आपण घेऊया एक कंटेनर. कंटेनर कंटेनर डॉट सॉरी कंटेनर इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर. सिलेक्ट करावं लागेल त्याला क्वेरी सिलेक्टर. क्वेरी सिलेक्टरने आपण कोणताही एलिमेंट सिलेक्ट करू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे. टॅग पण सिलेक्ट करू शकतो, क्लास पण सिलेक्ट करू शकतो, म्हणजे क्लास नेमने त्याला सिलेक्ट करू शकतो, आणि आयडीने सुद्धा सिलेक्ट करू शकतो. जर का तो आयडी असेल तरी सुद्धा क्वेरी सिलेक्टरने त्याला सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. म्हणून आपण इथे काय घेतलं? क्वेरी सिलेक्टर. तुम्ही त्या डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी, गेट एलिमेंट बाय टॅग नेम, किंवा गेट एलिमेंट बाय क्लास नेम सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. किंवा गेट एलिमेंट बाय आय डी ने सुद्धा सिलेक्ट करू शकता. आपण काय घेतलं? क्वेरी सिलेक्टर. कारण क्वेरी सिलेक्टरने आपण कोणताही एलिमेंट तिथे सिलेक्ट करू शकतो इन जावास्क्रिप्ट. ओके, सो हॅशटॅग इथे आता आय डी ना. हां, सो आय डी. सो हॅशटॅग हेडर. हो सॉरी, पण हे डबल कोटमध्ये येईल. ठीक आहे. हॅशटॅग हेडर. हेडर एकदा चेक करून घेऊया आपण, काय आहे? हेडर आहे. ओके, हेडर. आणि परत एक एलिमेंट सिलेक्ट करावं लागेल. सो लेट आता जे कंटेंट टेक्स्ट घेतो मी. कॉन्टेंट टेक्स्ट इज इक्वल टू व्हेरिएबल तुम्ही ते कोणताही सेट करू शकता, नो प्रॉब्लेम. सो कॉन्टेंट टेक्स्ट इज इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर. परत सिलेक्ट करायचा एलिमेंट म्हणून, आणि इथे परत काय येईल? परत एक एलिमेंट. तर इथे काय आहे? हा पण आयडीच आहे, म्हणून इथे हॅशटॅग कॉन्टेंट. सॉरी, कॉन्टेंट. ओके, तर सिलेक्ट केला. आता आपल्याला सांगावं लागेल की एलिमेंट कुठे प्लेस करायचं. इथे हेडर आहे, सॉरी, इथे कंटेनर आहे, आणि इथे कंटेंट टेक्स्ट आहे. ठीक आहे. सो कंटेनर डॉट त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं आहे. ठीक आहे. इन्सर्ट बिफोर, आणि त्याला सांगायचं आहे कोणाला ऍड करायचं आहे?
तर या न्यूडिवला सॉरी या न्यूडिव मध्ये काय आहे? हा कॉन्टेंट आहे. हे आपण कशाहून घेतलं? कारण की आपण अपेंड केलं या न्यूडिव टेक्स्टला अपेंड केलं आपण इथे. म्हणून या न्यूडिव मध्ये काय झालं? हा एलिमेंट आला आणि हा जो कंटेंट आहे हा स्टोअर कुठे झाला? या न्यूडिव मध्ये. म्हणून इथे काय येईल आता? न्यूडिव. ओके. न्यूडिव कॉमा त्याच्या अगोदर कंटेंट टेक्स्ट. ओके. याला सेव्ह करूया. सॉरी, रिफ्रेश केलं तर घेत नाहीये तो. देव कंटेंट हेडर. पण एकदा कन्सोल मध्ये बघूया त्याला दिसतोय का तो. कन्सोल डॉट लॉग न्यूडिव. Fail to execute insert before on node. The node before which the new node is to be insert is not a child to this node. Okay. ठीक आहे. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो 2 मिनिटासाठी. तर आपलं झालं काय? एरर काही जास्त नव्हता आपला मोठा. हा जो एलिमेंट आहे ना ते काय सांगत होता? हा जो घेतलाय आपण एलिमेंट त्याचा तो पॅरेंट एलिमेंट नाही. ठीक आहे. म्हणून मी काय केलं? या कंटेंटला काय केलं? या हेडरमध्ये इथे रॅप केलं. ठीक आहे. आणि इश्यू सॉल्व्ह झाला आपला. हा जो हेडर होता ना हा पहिले इथपर्यंतच होता. ठीक आहे. म्हणून तो आपल्याला इथे एरर देत होता. सेम एरर येईल आता इथे परत. तो इथला कंटेंट चालला जाईल. ठीक आहे. मी रेकॉर्डिंगच्या साठी स्टॉप केली होती कारण की आपला वेळ गेला असता त्याच्यामध्ये. ठीक आहे. बघा सेम एरर देतो. न्यू नोड इज टू बी इन्सर्टेड इज नॉट अ चाइल्ड ऑफ दिस नोड. ओके. तर चाइल्ड नाही म्हणते तो त्या नोडचा. म्हणून तो तिथे एरर आला. ठीक आहे. म्हणून काय केलं मी? सिम्पली या हेडरला इथून काढला आणि या इथे टाकलं. तर हा हेडर काय झाला? एक पॅरेंट एलिमेंट झाला हा हेडर. ठीक आहे. आता बघा वी आर लर्न जावास्क्रिप्ट अँड करंटली वी आर लर्न डॉम पार्ट. हे आपण इथं कुठे घेतलंय का? नाही. या HTML च्या पेजवरती नाहीये. हे कुठे आहे? इथे. ठीक आहे. इथे आपण तो एक न्यू डिव क्रिएट केला आणि तिथे एक टेक्स्ट नोड क्रिएट केला. सिम्पली सांगायचं म्हटलं तर टेक्स्ट नोड म्हणजे काय? एक नोड क्रिएट करणे किंवा एक एलिमेंट क्रिएट करणे कुठे? HTML च्या पेजवरती. ठीक आहे. समजलं? आता परत एक एक्झाम्पल घेऊया आपण. एक सिंपल एक्झाम्पल घेऊया इथे. सेकंड डॉट HTML. ठीक आहे. इथे नाही. आपल्याला जावास्क्रिप्टची फाईल हे करावं लागेल. सो स्क्रिप्ट SRC आणि इथे सेकंड बघा सेकंड डॉट JS. ओके. तर सेकंड डॉट HTML मध्ये सर्वात अगोदर तर इथे आपल्याला पहिले काही ना काही क्रिएट करावं लागेल. बरोबर. सो पण इथे क्रिएट करूया एक एलिमेंट. ओके. ज्याचा काहीतरी समथिंग आयडी असेल. ठीक आहे. डिव. ओके. ह्या डिव मध्ये एक आयडी घेऊया. आयडी नोटिफिकेशन. नोटिफिकेशन. ठीक आहे. समथिंग. आणि
मेन नोटिफिकेशन मेन करूया इथे सिम्पल. ठीक आहे. आणि इथे परत एक डिव घेऊया. ओके. आणि याला आय डी देऊया. सेकंड नोटिफिकेशन. ओके. झालं. आणि इथे आय डी देऊया. सॉरी, इथे टेक्स्ट ऍड करूया की फिल युअर डिटेल्स. ओके. फिल युअर डिटेल्स. ठीक आहे. याला पण इथला सर्व करूया आपण. ठीक. फिल युअर डिटेल्स आलं. आणि याला समथिंग एकदम नॉर्मल आपण स्टाईल करून घेऊया 2 मिनिटामध्ये. ठीक आहे. स्टाईल. आणि नोटिफिकेशन मेनला सिलेक्ट करूया. सो हॅशटॅग नोटिफिकेशन. सर मी इथून कॉपीज करतो एकदा, जे आपलं ते रॉंग होणार नाही. नोटिफिकेशन मेन. आणि तिथे देऊया, त्याला देऊया बॅकग्राऊंड कलर देऊया आपण ॲक्वा. मार्जिन देऊया 30 पिक्सल. ओके. तर बघूया एकदा त्याला ओपन इथला सर्वर कलर काय दिसतं आपल्याला. ठीक आहे. मार्जिन दिली, पॅडिंग देऊया आपण परत एकदा. पॅडिंग पॅडिंग देऊया 30 पिक्सल. ओके. सेव. बघ दिसतंय. फिल युअर डिटेल्स. हे झालं आपलं एक पेज क्रिएट केला आपण, त्याच्यावरती समथिंग टेक्स्ट घेतला आणि 2 आयडी घेतला. ठीक आहे. आता आपलं काम काय आहे, या second.js मध्ये येऊन आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्याला सिलेक्ट करायचंय आणि तिथे समथिंग टेक्स्ट ऍड करायचं आहे. ओके. क्रिएट अ न्यू डिव. ठीक आहे. आता बघा, लेट नवीन नवीन टेक्स्ट ऍड करायचं ना, तर इथे आपण घेऊया न्यू नोटिफिकेशन. ठीक आहे. न्यू नोटिफिकेशन इज इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट. सॉरी, क्रिएट डॉक्युमेंट ने क्रिएट एलिमेंट. ओके. आणि पॅरेंथेसिस त्याच्यामध्ये काय आहे, डिव. क्लिअर. न्यू नोटिफिकेशन इज इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट आणि डिव. यानंतर तिथं आता क्लास सेट करायचा. ठीक आहे. आणि आय डी. सो न्यू नोटिफिकेशन, सॉरी, न्यू नोटिफिकेशन. असं का होतं, न्यू नोटिफिकेशन डॉट क्लास नेम. क्लास लिस्ट नाही बघा, क्लास नेम इज इक्वल्स टू डबल कोटमध्ये काय येईल इथे, आपण तिथे क्लास नेम सेट करू शकतो. क्लास नेम सुद्धा सेट करू शकतो बरं का. हा जो एलिमेंट आहे ना, सॉरी सॉरी सॉरी, हा हा जो आपण नवीन एलिमेंट सिलेक्ट करत आहे त्याला आपण क्लास सुद्धा सिलेक्ट करू शकतो. जसं की ते नोटिफिकेशन घेतलं मी. ठीक आहे. नोटिफिकेशन नोटिफिकेशन आपण तिथे क्लास सुद्धा सेट करू शकतो. ओके. तुम्ही तिथे क्लास सेट केला, त्याला आयडी सिलेक्ट करायचा असेल तर आपण तिथे आयडी सुद्धा सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. जर आयडी सिलेक्ट सेट करायचं असेल तर न्यू नोटिफिकेशन सेम ॲज इट इज, न्यू नोटिफिकेशन डॉट आय डी इज इक्वल्स टू, त्या आय डी देऊ शकतो. काय देऊ शकतो आपण, न्यू न्यू नोट.
किंवा न्यू नोड जर घेत असेल तर न्यू नोड, एक नवीन नोड क्रिएट करायचं म्हणून तिथे न्यू नोड दिला मी त्याला समजा. ठीक आहे. ठीक आहे. ओके. आता काय करायचं, इथे टेक्स्ट काय करायचा, टेक्स्ट नोड ऍड करायचा ना, म्हणून लेट न्यू टेक्स्ट, न्यू टेक्स्ट न्यू टेक्स्ट इज इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट क्रिएट टेक्स्ट नो. ठीक आहे. क्रिएट टेक्स्ट नोड आणि पॅरेंथेसिस. या पॅरेंथेसिस मध्ये आता काय करायचं, तुम्ही समथिंग टेक्स्ट ऍड करू शकता. हम्म, तेच नाही घेऊया. वी आर लर्न जावास्क्रिप्ट. ठीक आहे. समथिंग टेक्स्ट तिथे ऍड झाला. आता याला काय करायचं, अपेंड करायचं. सेम एज इट इज न्यू नोटिफिकेशन, जो आपण इथे ड्यू क्रिएट केला त्याला, त्याला डॉट अपेंड, सेम एज इट इज पहिल्यासारखंच अपेंड चाइल्ड. त्याच्यामध्ये काय येईल आता, अपेंड चाइल्ड मध्ये न्यू, हा न्यू टेक्स्ट जो हा टेक्स्ट वाला आहे तो, सो इथे येईल न्यू न्यू टेक्स्ट. ओके. यानंतर आता इथं कुठे ठेवायचा त्याचा रेफरन्स द्यायचा आपल्याला, तो एलिमेंट आपल्याला कुठे ठेवायचा आहे त्याच्यासाठी सिम्पली त्याला सिलेक्ट करावं लागेल आता आपल्याला, जे आपण इथे एलिमेंट दिले होते ते वाले एलिमेंट. ठीक आहे. लेट कंटेनर इज इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर आणि पॅरेंथेसिस. ओके, डबल कोट. आता या डबल कोट मध्ये आपल्याला इथे जो आपण आय डी घेतलेला आहे ना, तो आय डी द्यावा लागेल. ठीक आहे. पहिला आय डी काय आहे, नोटिफिकेशन मेन, म्हणून इथे येऊन मी काय दिलं आता, सॉरी सॉरी, मी कॉपीज करतो म्हणजे कसं, नोटिफिकेशन मेनला कॉपी करतोय, सेकंड डॉट जेएस मध्ये येऊन इथे प्लेस करतोय. हे झालं. परत दुसरा पण सिलेक्ट करावं लागेल मला, त्याचा आय डी काय होता, त्याचा आय डी काय आहे, सेकंड नोटिफिकेशन, सेकंड नोटिफिकेशनच आहे ना. हां, तर या सेकंड नोटिफिकेशनला मला सिलेक्ट करावं लागेल. कॉपी केला, इथे येऊन काय करावं लागेल, इथं सेकंड नोटिफिकेशन होता म्हणून इथं मी सेकंड नोटिफाय करतो. ठीक आहे. सेकंड नोटिफाय इज इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर पॅरेंथेसिस डबल कोट, आणि जो कॉपी केलेला सेकंड नोटिफिकेशन आहे तो सेकंड नोटिफिकेशन. ठीक आहे. आता दोन्ही एलिमेंट सिलेक्ट झाले. आता त्यांना प्लेस कुठं करायचं ते आपल्यावर डिपेंड असतं. ठीक आहे. सो आता कंटेनर डॉट इन्सर्ट बिफोर पॅरेंथेसिस डबल कोट, आणि त्याच्यामध्ये सॉरी डबल कोट नाही इथे. आता इथे काय ऍड करायचं आहे आपल्याला, न्यू नोटिफिकेशनला, याला हा ड्यू आहे तो, या ड्यू मध्ये काय टेक्स्ट घेतला आपण, हा याला अपेंड कोणाला केला आपण, न्यू नोटिफिकेशनला, आणि इथे न्यू टेक्स्ट आहे, हा न्यू टेक्स्ट कुठे घेतला, इथे आला. अपेंड कोणाला केलं मग, या न्यू टेक्स्टला, आणि हा अपेंड कोणाला झाला, न्यू नोटिफिकेशनला. मग हा सर्व कंटेंट कुठे गेला, या न्यू नोटिफिकेशनला. या न्यू नोटिफिकेशन मध्ये काय आहे, हा ड्यू आहे. ठीक आहे. म्हणून या ड्यू मध्ये हा सर्व कंटेंट जाणार. आता या दोघांना सिलेक्ट केला, न्यू नोटिफिकेशन मेनला आणि सेकंड नोटिफिकेशनला, हे कुठे आहेत, हे आपल्या HTML च्या पेजवरती आहेत. ठीक आहे. त्यांना काय सांगते आपण, या कंटेनरला कंटेनर डॉट इन्सर्ट बिफोर, आणि तिथे कोणता कंटेंट गेला पाहिजे, न्यू नोटिफिकेशन. कोणता वाला, हा वाला जिथे आपण एक न्यू ड्यू घेतलाय आणि त्याच्यामध्ये समथिंग टेक्स्ट ऍड केलाय तो. सो इथे काय येईल मग, न्यू नोटिफिकेशन. इथे सजेशन येतात, तुम्ही ते सजेशन्स यूज करायचे. ठीक आहे. आणि कोणाच्या अगोदर करायचं,
तर या सेकंड नोटिफायच्या, सो सेकंड नोटिफाय सेव्ह केलं मी. वी आर लर्न जावास्क्रिप्ट हे आता आपल्याला कुठे दिसेल? वेब पेजवर. सेकंड डॉट एच टी एम एल ला मी जर का इथे रन केलं, फिल युअर डिटेल्सच्या अगोदर दिसेल ते. सॉरी हा दिसत नाही. व्हॉट इज द एरर? सेम. फिल युअर डिटेल्स. नोटिफिकेशन. जो आपण इथे क्लास सिलेक्ट केला होता ना, एक क्लास क्रिएट केला ना, न्यू नोटिफिकेशन डॉट क्लासने, हा इथे आपण घेऊ शकतो का ते बघतो मी एकदा. डॉट काय आहे? नोटिफिकेशन. त्याने समथिंग आपण सी एस एस अप्लाय करू शकतो का बघतोय मी फक्त. ठीक आहे बघा. आणि याला बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू व्हायलेट. नाही. ओ शेट. सॉरी सॉरी. आपण इथे फाईलचं नावच हे नाही केलं. तेच तर म्हटलं, आपल्याला एरर पण नाही दिसत आहे, काहीच होत नाही. आता बघूया काय एरर होते. टाइप एरर कॅन नॉट रीड प्रॉपर्टीज ऑफ नल रीडिंग इन्सर्ट बिफोर. ठीक आहे. इन्सर्ट बिफोरला कंटेनर इज इक्वल टू डॉक्युमेंट. कंटेनर इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर नोटिफिकेशन मेन. ओके. सॉरी. एरर असेल मला. कॅन नॉट रीड प्रॉपर्टीज ऑफ नल रीडिंग इन्सर्ट बिफोर. इन्सर्ट बिफोरला कंटेनर, कंटेनरमध्येच इन्सर्ट बिफोर. हो. सर इथे हॅशटॅग घ्यावं लागेल आपल्याला, कारण की ना ह्या आय डी येत नाही. आता आला पाहिजे तर ओके. डन. एरर गेला. बघा. आता इथे आपण पहिल्या एक्झाम्पल पेक्षा इथे थोडं वेगळं केलं काहीतरी, कारण की इथे काय केलं आपण, एक क्लास नेम सुद्धा तयार केला, नोटिफिकेशन डॉट क्लास नेम. म्हणजे आपण इथे एक क्लास सुद्धा, हा जो डिव आहे या क्लासला एक, सॉरी हा जो डिव आहे या डिवला एक क्लास सुद्धा ऍड करू शकतो. जसं आपण एच टी एम एल मध्ये क्लास देतो ना, जसं इथे आपण क्लास देऊ शकतो. क्लास इज इक्वल टू, समजा फर्स्ट दिला मी इथे क्लास, ठीक आहे. असा जो क्लास देऊ शकतो ना, तोच क्लास आपण युझिंग जावास्क्रिप्ट सुद्धा देऊ शकतो. पण ते मी इथं आपण ते मी इथे यूज सुद्धा केलं इथं. ठीक आहे, ब्ल्यू वॉलेट. आज जर आपण त्याला त्याचे फॉन्ट साईज वाढवायचे, फॉन्ट साईज, तर ती आपण बघूया फॉन्ट साईज इन्क्रीज होते की त्याचं 40 पिक्सल केले मी. तर बघूया आउटपुटमध्ये 40 पिक्सल होते. ठीक. समजा आपल्याला त्याचा कलर चेंज करायचा. बघा, एलिमेंट कुठे बनवला आपण? जावास्क्रिप्ट मध्ये. ठीक आहे. यूज कुठे करतोय आपण त्याला? एच टी एम एल मध्ये. अलाइज ब्ल्यू केला मी समजा. ठीक आहे. व्हाईट झाला टेक्स्टचा कलर. ओके. यानंतर आपण बघूया इव्हेंट. ठीक आहे. आता इथे माऊस इव्हेंट घेऊया आपण. जेवढे इव्हेंट झाले आपण तेवढे इव्हेंट घेऊया. ठीक आहे. माऊस इव्हेंट. ठीक आहे. आणि या माऊस इव्हेंटमध्ये एक फाईल क्रिएट करूया आपण एच टी एम एलची. माऊस इव्हेंट डॉट एच टी एम एल. ओके. आणि इथे आपल्याला एक जावास्क्रिप्टची सुद्धा फाईल लागेल, म्हणून इथे स्क्रिप्ट, स्क्रिप्ट ते काय येईल?
SRC, पहिल्या वेळेस आपली चुकी झाली होती इथे. ठीक आहे, एक डिव बनवूया. डिव, त्या डिवला एक क्लास देऊया फर्स्ट नावाचा. ओके, इथे CSS मध्ये त्याला थोडं त्याला स्टाईल करूया, कारण की आपल्याला लागणार आहे तो. सो डॉट फर्स्ट बॅकग्राऊंड कलर ॲक्वा, हाईट देऊया त्याला 300 पिक्सल, आणि विड्थ देऊया त्याला, विड्थ देऊया 300 पिक्सल. ओके, इथपर्यंत तुमचं झालेलं आहे. CSS मध्ये काय प्रॉब्लेमच नाही, HTML CSS. ओके, हे झालं आपल्याकडे एक न्यू डिव आला. ओके, आता काय करायचं आपल्याला, या माऊस इव्हेंटमध्ये एक जावास्क्रिप्टची फाईल क्रिएट करायची. त्याचं नाव ठेवूया माऊस इव्हेंट .js. ओके, आणि ही फाईल आपण लिंक करणार या SRC. सो माऊस इव्हेंट .js. ओके, आता या माऊस इव्हेंटमध्ये आपल्याला बनवायचं एक फंक्शन. फंक्शन वन पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज, आणि याच्यामध्ये आपण घेऊया एक अलर्ट बॉक्स. हे तुमचं झालेलंच आहे. आणि याच्यामध्ये घेऊया वी आर लर्न अ माऊस इव्हेंट. ओके, इथपर्यंत आलो. आणि आता इथे आपल्याला माऊसचा पहिला इव्हेंट घ्यायचा आहे, ऑन क्लिक, जो की आशिष तुम्ही याच्या अगोदर डिस्कस केला होता. ठीक आहे, या ऑन क्लिक इव्हेंटवरती आपण जे जावास्क्रिप्टमध्ये कोणतेही फंक्शन जर आपण बनवणार ना, ते फंक्शन आपण बाइंड कुठे करणार, एखाद्या बटनवरती, किंवा आपण कुठेही ते बाइंड करू शकतो. ठीक आहे, परंतु आपल्याला त्याच्यासाठी काय लागेल, काही इव्हेंट लागतील, जे की आहे पहिला इव्हेंट ऑन क्लिक इव्हेंट. आता फंक्शन काय बनवलं आपण, फंक्शन कुठे बनवलं, जावास्क्रिप्टच्या पेजमध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक फन नावाचं फंक्शन बनवलं, आणि तिथे अलर्ट बॉक्स दिला. ठीक आहे, त्याच्यामध्ये वी आर लर्न माऊस इव्हेंट. आणि इथे आलो, इथे येऊन फंक्शन बाइंड करावं लागेल. सो फन नावाचं फंक्शन आहे म्हणून येतील पॅरेंथेसिस. हे फंक्शन इथं कॉल झालं. इव्हेंट कोणता आहे, ऑन क्लिक आहे. आता बघा, मी याला ओपन विथ लाईव्ह सर्व्हर केलं. बघा, मी याच्यावर माऊस नेतो, काहीच होणार नाही. जेव्हा मी याच्यावरती क्लिक करेन ना, तेव्हा हा अलर्ट बॉक्स इथे शो होईल. हा झाला तुमचा पहिला इव्हेंट ऑन क्लिक. ठीक आहे, सेम ॲज इट इज मी याला कॉपी करतो, ते पेस्ट करतो. याच्यासारखाच एक इव्हेंट आहे, ऑन क्लिक झालं, ऑन माऊस ओव्हर. ठीक आहे, ऑन माऊस ओव्हर. ठीक आहे, आता काय होईल, जेव्हा मी या ॲक्वा कलरच्या बॉक्सवरती माऊस नेईल ना, तेव्हा तो क्लिक म्हणजे ट्रिगर झाला पाहिजे, तेव्हा तो ट्रिगर होईल. बघा, क्लिक नाही करणार मी. ठीक आहे, क्लिक नाही करणार, फक्त त्याच्यावरती नेला ऑन माऊस ओव्हर, तर तो ट्रिगर होईल. ठीक आहे, बाकीचे आपण माऊसचे इव्हेंट उद्या बघूया. ओके, याची प्रॅक्टिस करून ठेवा, उद्या संध्याकाळी मी चेक करेल. ओके, काय डाऊट आहे विचारायचं काही?